जोशी सरांसाठी व्हायला पाहिजेत. पुढचं नाव आहे श्री लक्ष्मण उतेकर सर. यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी. सन्माननीय राजसाहेब, आशाताई, जावेद साहेब आणि इतर सर्व आदरणीय मान्यवर. ॲक्च्युली जेव्हा साहेबांनी मला फोन केला आणि आग्रह केला, ती आग्रह होता की ऑर्डर होती तेच कळलं नाही, पण हक्काची ऑर्डर होती एवढं मात्र नक्की. आणि साहेब म्हणाले माझी इच्छा आहे की तुम्ही कविता म्हणावं, आणि मी म्हटलं मी, आणि साहेब खतखन हसले. मी 2-3 लिहून आणल्या, कारण मला माहीत नाही. मी साहेबांना विचारलं मी कुठली म्हणू, ते म्हणाले तुम्हाला आवडेल ती म्हणा. म्हणून मी 2-3 लिहून आणल्या. म्हटलं याच्यातली दुसऱ्या कोणी म्हटली तर माझा नंबर लागावा. मी एवढ्या मंचावर कविता कधीच वाचली नाही. खरं तर मी कविताच कधी वाचली नाही. कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे. जेव्हा भारताचं आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी. पहिल्यांदा वाचतोय, चुकलं वाकलं झोळीत टाका. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रणाची नौबत आता धडधडते. सह्यागिरीतील वनराजांनो, या कुहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे. एक हिमालय राखावयास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलविते. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले. काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे, कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे. कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे, पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळतो, राहील रण हे धगधगते, राहील रण हे धगधगते. मला वाटते साहेब मी बरोबरच बोललो असेल. नागराज, पुढच्या वेळी नक्की तयारी करून. खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू. लक्ष्मण सर, तुम्ही आत्ता म्हणालात ना मी याआधी कविता कधी वाचलेली नाहीये. मगाशी पराग सर पण असंच म्हणाले. सर, आपल्याकडे काय होतं माहिती का, आपण कवितेला एकदम डायरेक्ट फक्त बालभारतीच्या पुस्तकामध्ये आणि संदर्भाचंही स्पष्टीकरणापुरतंच ठेवतो ना, ती तिथनं बाहेरच पडत आहे. पण तुम्हाला गंमत सांगते, आमचा वैभव जोशी फार मोठा कवी, तो एक फार छान किस्सा सांगतो की आपल्या सगळ्यांच्या रोजच्या बोलीमध्ये कविता कशी बसलीये. म्हणजे एखादी बाई दुसऱ्या बाईला सकाळी अशाच शिळोप्याच्या गप्पा मारायला जेव्हा फोन करते आणि ती तिला म्हणत असते, तुझं काय बाई, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. जनरल वाक्य आहे. पण हे वाक्य खरं तर एक कविता आहे. माहिती का कशी सांगू का? ही शार्दूल विक्रीडित नावाच्या वृत्तातली कविता आहे बघा. तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे जायचं आहे. इतकी कविता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. बायकांना बरं जमतं. साहेबांचा फोन आल्यापासून मी 4 दिवस भाषाच विसरलात की काय लिहून कविता काढतोय, वाचतोय, लिहून काढतोय. बायकांना त्याची गरज नाही वाटत मला वाटते. पण साहेबांचा फोन आल्यावर आमच्या सारख्यांना नक्कीच गरज वाटते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इतकी छान कविता इथं सादर केल्याबद्दल मनापासून आभार. आणि पुढच्या मान्यवरांना मी इथे